हाय एव्हरीवन. आज आपण बनवणार आहोत दुधापासून स्टोअर झालेल्या साईपासून तूप. तर मी इथे 8 दिवसाची जमा झालेली साय घेतली आहे आणि ती मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतली आणि मस्त मिक्सरला फिरून घेतली. तुम्ही असं गंजीमध्ये घेऊन स्मॅशर फिरून पण तूप काढून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये करून घेणं हे मला खूप सोपं वाटतं, त्यामुळे मी मिक्सरमध्ये ट्राय करते. आता मी पूर्ण साय मिक्सरमधून काढून घेतली आणि त्यावर तुम्ही बघू शकता पूर्ण असं लोणी वरती आले आहे. ते लोणी पण मी काढून घेतलं. त्यानंतर मी ते लोणी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि थोडा वेळ सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं. त्यानंतर सेट झालं आणि मी गॅसवरती ठेवून त्याला छान तावून घेतलं. त्याला गॅसवर ठेवल्यावर प्रोसेस करताना त्याला थोडंसं बुडाला लालसर होतपर्यंत ठेवायचं. त्यामुळे ते स्टोअर केलं तर खूप जास्त दिवस टिकतं आणि आपलं हे छान साजूक तूप तयार आहे.